अवैध वृक्षतोड करून वाहतूक करताना पकडलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर कारवाई करण्याअगोदरच तो गायब झाला। यामुळे माळशिरस तालुक्यातील वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून वाहन गायब होण्यामागील गौडबंगाल काय असं प्रश्न निर्माण होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी, माळशिरस वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना अकलूज बायपास रस्त्यावर त्यांना 19 डिसेंबर रोजी लिंब, भोकर, सुभाष आदी अंदाजे 2 टन लाकडांची अवैधपणे वाहतूक करणारा ट्रॅक्टर तसंच ट्रॉली दिसली। कारवाईसाठी ते वाहन अकलूज येथील सहारा सॉ मिल मालकाच्या ताब्यात देऊन वनपाल सावंत यांनी वरिष्ठांना फोन केला। वरिष्ठांनी संबंधित लोकांना घेऊन येण्यास सांगितलं। सर्वजण वरिष्ठांकडे जात असताना ट्रॅक्टर ड्रायव्हर अर्ध्या रस्त्यावरच उतरला आणि त्यानं वाहन पळवून नेल्याचं खात्रीशीरपणे सांगण्यात येत आहे। तसं पाहता वाहन ताब्यात दिल्यानंतर ताबा पावती घेणं गरजेचं असतं, मात्र अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा नडला आणि पुराव्यासह पकडलेलं वाहन दिवसाढवळ्या गायब करण्यात आल्याची चर्चा होत आहे। त्याचप्रमाणे काही सॉ मिलच्या बाहेर अवैध लाकडं पडलेली आहेत, त्यामुळं त्याकडं वन विभागाची डोळेझाक तर होतच आहे, मात्र काही वेळेस गुन्हा नोंद करून जप्त केलेली लाकडं जातात कुठं असा संतप्त सवाल वृक्षप्रेमी करत आहेत।